महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। रतन लांडगे काँग्रेस विरोधात अपक्ष लढवणार, निवडणूक रिंगणात कंबर कसली। नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी प्रभाग क्रमांक 16 मधून आपला अपक्ष निवडणूक लढवण्यास सज्ज। पक्ष चिन्ह तिकीट पाहून नाही तर जनता माणूस आणि त्याचे काम पाहून मतदान करेल आणि माझा प्रभाग क्रमांक 16 तील जनतेवर विश्वास आहे की ते मला नगरसेवक बनवतील आणि मी त्यांची सेवा करेल असा विश्वास अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी व्यक्त केला आहे। याला काही दिवसापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता। मात्र काँग्रेसचे पक्ष चांगले आहे पण त्यांच्या कमिटीतील लोकांना त्याची समज नाही, त्यामुळे ही पार्टी अपयशी ठरली असून आणि अशा लोकांमुळे पक्ष बदनाम झाला असून कार्यकर्ते जर चांगले असते तर आज यांची सत्ता असती। चुकीच्या लोकांमुळे हा पक्ष निवडणुकीत पडला असल्याचं रतन लांडगे यांनी आरोप केले आहेत। प्रभाग क्रमांक 16 तील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, ते मला नगरसेवक बनवतील आणि मी त्यांची सेवा करेल। मी फक्त आश्वासनच नाही देत तर 1,00,000% गॅरंटी देतो की माझ्या दारातून कोणीही खाली हात जाणार नाही, अशी गॅरंटी रतन लांडगे यांनी जनतेला दिली आहे। जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे। आज दिनांक 3/1/2026 या रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी आज मला पाहणा हे चिन्ह दिलेलं आहे। मी ते स्वीकारलं आहे आणि ही माझी निशाणी पाहणा आहे। मी वार्ड क्रमांकामधून 16 वार्ड क्रमांक आहे माझा आणि माझा बटन नंबर आहे अ मधून 9। हे 9 नंबरला बटन दाबून सर्व वार्ड क्रमांकच्या लोकांनी मला मतदान टाकावा अशी मी अपेक्षा करतो। सदैव मी आपल्या वार्डाच्या पाठीशी उभा राहणारा माणूस आहे, सदैव मी मदत करीन आणि मी करत राहतोय। सर, आपण काँग्रेसमधून सुद्धा उमेदवारी मागितली होती काय? हो सर, मी कधीच कोणत्या पक्षामध्ये जात नाही, काय नाही, मला पक्ष काही घेणं देणं नाही। ही माझी जो स्वतः संघटना आहे, संस्था आहे, मी त्यामध्येच गोरगरिबाची कामं करतो। पण एक काही त्यांचे लोक माझ्या घरी येऊन मला आग्रह करून सांगितलं की तुम्हाला आम्ही तिकीट 100% या वार्डामधून सर्वसाधारण ड मध्ये हे खाली आहे, यासाठी मी माझे 5,000 रुपये भरून मी ती त्यांची पावती भरलेली आहे। मग त्यानंतर माझ्या घरी मी इथं स्वतः माझे 500-600 माझे जे जीवलग माझे लोक आहे त्यांनी इथं येऊन मला सहकार्य केलं। मी त्यांची सभा घेतली आहे आणि त्या सभामध्ये मी सांगितलं होतं की काँग्रेस पक्ष चांगला आहे आणि तो खरोखर चांगला आहे, पण जे काम करणारे लोक जे बॉडीचे आहे ते एकदम त्याला काही समज नाही, काही नाही, त्यांना ह्या काँग्रेस पार्टीचं काही माहिती नाही, काय नाही, म्हणून ते आज फेल झाले आहे आणि काँग्रेस पार्टी याच्यामुळंच हा बदनाम झाली आहे आणि म्हणून ही पडलेली आहे। आज काँग्रेस पार्टीचे जर कार्यकर्ता चांगले असते तर आज काँग्रेस पार्टी उंच याच्यावर असती, मुकाबला केला असता, सरकार झाली असती त्यांची, पण हे लोक गलत निवडलेले आहे म्हणून हे काँग्रेस पार्टीचं भविष्य होणार नाही आणि ह्या पार्टीसोबत माझा काही संबंध नाही, पहिले बी नव्हता ना आता पण नाही। माझी स्वतःची संस्था आहे आणि मला माझ्या जनतेवर भरोसा आहे। तिकीट जर भेटलं बी नाही बी भेटलं तर जनताच निवडणार आहे, कोणत्या व्यक्तीला मतदान देणं आहे हे तिकीटच्या याच्यावर फायनलवर नसतं, चिन्हावर काही नसतं, ते पंजा भेटन, गुलाब फुल भेटन का हे भेटन, जनतेला फक्त माणूस पाहिजे आणि त्याचं काम पाहिजे, त्यावेळेसच त्याला मतदान देऊन ते विजेता करते। ही आजी माझ्या 16 नंबर वार्ड क्रमांकाचे जे माझे नागरिक आहे त्यांचे मला भरपूर विश्वास आहे की ते मला ह्या बारीने मतदान टाकून मला महानगरपालिकेचं नगरसेवक करतील आणि त्यांची मी सेवा जे म्हणलं ते त्यांच्या सदैव मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन। माझ्या दरवाजामध्ये कोणीही खाली हात जाणार नाही, ही माझी गॅरंटीच नाही, 1,00,000% गॅरंटी आहे। कोणते मुद्दे घेणार तुम्ही जनतेमध्ये जाण्यासाठी? आता सर मुद्दे तर का भरपूर सध्या गुंडागर्दी चालली, दहशत चालली, छेडछाड चालली, गोरगरीब लोकांना इथं पाणी भेटत नाही,
8 रोजाला 1 2 4 हंडे इथे पाणी बंद होऊन जातं, लाईट नाही बरोबर, रस्ते नाही बरोबर, त्यांना घरकुल नाही आहे, त्यांचं सुविधा काहीच नाही त्यांना. या सगळ्या सुविधा ज्या आहेत मी त्यांना सगळे सहकार्य जे काही ते त्यांच्या अडचण असन ते सगळे अडचण मी त्यांची संपूर्ण क्लिअर करेन. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना.